पालकांची चिंता वाढवणारी बातमी। देशात अल्पवयीन मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण वाढलं। एका वर्षात धक्कादायक आकडेवारी वाढली। अल्पवयीन मुलींचं घरातून पळून जाण्याचं प्रमाण गेल्या वर्षभरात वाढलं आहे। किशोर वयात प्रेमात पडणं तसेच आई वडिलांचा विरोध पत्करून मुली चक्क घर सोडून पळून जाणं पसंत करत असल्याचं समोर आलं आहे। त्यात मुंबई पोलिसांनी दिलेली आकडेवारी तर आणखीन धक्कादायक आहे। बहुतांश मुली या प्रेम प्रकरणातून घर सोडून निघून गेल्या आहेत। तर मित्रांनो, आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। महाराष्ट्रातून रोज सरासरी 70 मुली घर सोडून निघून जातात। कोणालाही न सांगता त्या आपले कुटुंब व घरापासून दूर निघून जातात। ही आकडेवारी 18 वर्षापर्यंतच्या मुलींची आहे, त्यामुळे ही बाब नक्कीच काळजीची व चिंताजनक आहे। ही आकडेवारी नुकतीच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने प्रसिद्ध केली आहे। बेपत्ता झालेल्या मुली सापडण्याचे प्रमाण 10% देखील नाही। ही बाब अधिक चिंताजनक आहे। ग्रामीण भागातून बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या ही शहरी भागातील मुलींपेक्षा मोठी आहे। घर सोडून निघून जाणे, परत न येणे किंवा जातानाच परतीचे दोर कापून टाकणे या सगळ्या गोष्टीसह कुटुंबियांनी व समाजाने या मुलींना परत स्वीकारण्यात असलेल्या अडचणी हे देखील एक कटू सत्य आहे। बेपत्ता होणाऱ्या मुली नक्की जातात तरी कुठे? त्या आपले कुटुंब व घर का सोडतात? या प्रश्नाची उत्तरे शोधताना आपल्याला कुटुंबात व समाजाची मुली व महिलांकडे बघण्याची दृष्टी तपासणे गरजेचे आहे। आजही आपल्याकडे स्त्री जन्माचे स्वागत फारसे आनंदाने होत नाही। त्यामुळे अनेक कुटुंबातून जन्माला आलेल्या या मुलींच्या अगदी मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असते। अनेक मुली अगदी लहान वयापासून कौटुंबिक हिंसा, अन्याय, अत्याचार व लैंगिक शोषणाच्या बळी ठरत असतात। अनेकदा कुटुंबातील बेरोजगारी, दारिद्र्य, व्यसने, उपासमार या गोष्टी मुलींचे जीणे अधिकच अवघड करून टाकतात। या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक मुली घर सोडून निघून जातात। कधी त्यात शहराचे आकर्षण व चांगल्या आयुष्याची उमेद असते, कधी काम मिळावे, पोटभर अन्न, वस्त्र, निवारा मिळावा ही आशा असते, तर कधी या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून किंवा काही वेळा काम मिळेल किंवा प्रेमाच्या आमिषाने घराबाहेर पडणाऱ्या या मुली पुढे बेपत्ता होतात। या सगळ्या प्रक्रियेत काही भलेबुरे झाले तरीही मुळात आपल्या कुटुंबात आपली किंमत नाही या भावनेने मुली पुन्हा घरची वाट धरत नाहीत। या वयातील प्रेम, आकर्षण, संबंध, विवाहाची वचने किंवा चांगले आयुष्य मिळेल या अपेक्षेने घर सोडणाऱ्या मुली देखील अनेकदा बेपत्ता होतात। तसेच ज्या गावांना रेल्वे स्थानके जवळ असतात अशा ठिकाणाहून मुली सहज गाव सोडतात व काही वेळा दूर एखाद्या राज्यात पोहोचतात। फसवलेल्या, फूस लावून पळवून नेलेल्या किंवा रागाच्या भरात घराबाहेर पडणाऱ्या मुली या अनेकदा कुंटणखान्यात दाखल होतात व त्यांना निनावी आयुष्य जगावे लागते। ज्या कुटुंबात पालकांमध्ये वैवाहिक बेबनाव असतात, व्यसन किंवा हिंसा, बाहेरख्याली वृत्ती असते, अशा कुटुंबातील मुली सहजगत्या घराबाहेर पडण्यास तयार होतात किंवा पडतात। कुटुंबाची चौकट शाबूत ठेवणारे पालकच जेव्हा या चौकटीस जुमानत नाहीत तेव्हा मुलींची स्थिती भयानक असते। अशा कुटुंबातील मुली घर सोडून गेल्या तरीही कोणाला फार त्याचे गांभीर्य नसते। या मुलींचा शोध घेण्याकरता अनेकदा साधी पोलीस तक्रार ही नोंदवली जात नाही। दुर्दैवाने या मुली बेपत्ता सदराखाली येत नाहीत। तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुली या अनेकदा सिनेमा, मॉडेलिंग करण्याकरता घर सोडतात। जगात अनेक प्रवृत्तीचे माणसे असतात, त्यांच्या वाटेला दुर्दैव आले तर त्या सहसा पुन्हा घरी परतत नाहीत। आज सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चालला आहे। मुख्य म्हणजे बोटांच्या अंतरावर असलेले हे माध्यम भरकटण्याच्या अनेक वाटा समोर आणत असतं। प्रायव्हसी जपणारे हे माध्यम पालकांना कळण्यापूर्वी मुलींना सहज घराबाहेर खेचू शकते। परीक्षेत नापास होणे हे देखील मुलींचे घर सोडण्याचे एक प्रमुख कारण आहे। साधारण 10वी-12वीचे निकाल लागल्यानंतर अनेक मुली पालकांच्या भीतीने घर सोडून निघून जातात। आपल्याकडे आजही आंतरजातीय व धर्मीय विवाहांना खुली समाज मान्यता नाही, त्यामुळे प्रेमविवाह करण्याकरता अनेक अल्पवयीन मुली घरातून पळून जातात। कुठेतरी लांब स्वतःची ओळख लपवून संसार थाटतात। तर काही वेळा कुटुंबातून लावल्या जाणाऱ्या विवाहांना विरोध असल्यास मुली घरातून पळ काढतात।
आपल्या समाजात विवाह हा एक संस्कार म्हणून बघितला जातो। अनेक जन्मांचे हे नाते मानले जाते, परंतु एका विशिष्ट हेतूने मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व त्यातून मुली बेपत्ता होणे असेही प्रकार आज वाढीस लागले आहेत। त्यात मुलींचे भावनिक, मानसिक, शारीरिक, लैंगिक शोषण होतेच, त्याचबरोबर त्यांचा या सगळ्यामुळे अकाली मृत्यूही होतो। आपल्या कुटुंबातील हे कोवळे स्त्रीधन गमाविणे ही एक गंभीर चिंतेची बाब आहे। खरं तर ही आकडेवारी समोर आल्यानंतर राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत त्यावर त्वरित काम करणे अपेक्षित होते, परंतु या आकडेवारीवरून राजकीय पक्षांमधील महिला नेत्यांमध्ये रंगलेले वागयुद्ध हे राज्याचे व बेपत्ता मुलींचे दुर्दैवच आहे असे म्हणावे लागेल। बेपत्ता होणाऱ्या मुलींची तक्रार नोंदवून घेणे, कल्पकतेने तसेच आधुनिक यंत्रसामग्री वापरत त्यांचा शोध घेणे, या मुलींचे हस्तांतरण कुटुंबाकडे करणे अथवा शासकीय आधारगृहांकडे करणे, त्यांना समुपदेशन, कौशल्य, शिक्षणाची संधी उपलब्ध करून आत्मनिर्भर करणे हे सगळे राज्य सरकारचे काम असते। त्यामुळे आज नक्की कुठे त्रुटी राहत आहे याचा शोध सर्वच राजकीय पक्षांनी घेणे आवश्यक आहे। सहज म्हणून आपण एखाद्या रात्री, मध्यरात्री रेल्वे स्थानक, बसस्टँड, टॅक्सी स्टँडवर चक्कर मारली तरी 2-5 भेदरलेल्या, बावरलेल्या, घाबरलेल्या अल्पवयीन मुली आपल्याला दिसतात। त्वरेने त्यांना ताब्यात घेणारे, आधार सुरक्षा देणारे पोलीस मात्र दिसत नाहीत। पुढे या एकट्या मुलींचे काय होत असेल हे वेगळे सांगायला नको। कुटुंब व्यवस्था ही त्या कुटुंबातील सर्व घटकांकरिता सुरक्षा प्रदान करणारी एक व्यवस्था असते, मात्र ज्या मुलींच्या आयुष्यात ही व्यवस्था कमकुवत व निष्क्रिय असते तेथील मुली या शासनाचे स्त्रीधन असते। आज अनेक सामाजिक संस्था कुटुंबाचे सशक्तीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी झटत आहेत। आपल्या राज्यातील लेकी बेपत्ता होताना शासनही आज ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेच पाहिजे, नाही का? बहुतांश अल्पवयीन मुली प्रेम प्रकरणामुळे घर सोडून गेल्याचं तपासात समोर आलं आहे, तर काहींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटनांना देखील समावेश आहे। काही मुलींनी अगदी क्षुल्लक कारणामुळे घर सोडल्याचं समोर आलं आहे। ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र पोलिसांकडून बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी एक खास ऑपरेशन राबवण्यात येते। मुस्कान असे या ऑपरेशनचं नाव आहे। बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कानसह विविध मोहीम राबवण्यात येतात। पोलिसांकडून मुलींचा शोध घेतल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात येते, नंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येते। त्याचबरोबर पोलिसांच्या निर्भया पथकाकडूनही बेपत्ता मुलींचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते। 14 आणि 16 हे अत्यंत संवेदनशील वय असते, जे मुलींसाठी शारीरिक आणि मानसिक, भावनिकदृष्ट्या एक महत्त्वाचा टप्पा आहे। किशोरवयीन अवस्थेचे आहे आणि या वयात मुलींमध्ये शारीरिक बदल आणि मानसिक बदल होत असतात। अशा वयात मुली विविध प्रकारच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करत असतात। या वयातील मुलींचं घरातून पळून जाण्याचं प्रमाण वाढते। विशेषतः प्रेम प्रकरणांमुळे हे एक मोठं सामाजिक आणि मानसिक संकट आहे। अशा प्रकारच्या घटना कुटुंबासाठी, समाजासाठी आणि मुलींसाठीही गंभीर परिणाम होऊ शकतात। मुलींच्या घरातून पळून जाण्याचं प्रमाण वाढण्याची कारणं: कुटुंबातील असंतुलन, घरात असलेली तणावपूर्ण स्थिती, वडील आजोबाची छाया नसणे, ताणतणाव असलेल्या कुटुंबातील मुलींना प्रेमाच्या शोधात असुरक्षित आणि स्थिरतेची आवश्यकता असते। तसेच सामाजिक दबाव आणि अपेक्षा। कधीकधी मुलीला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा पूर्ण हक्क नसतो, तेव्हा त्या भावनिक स्थिरतेसाठी आणि प्रेमासाठी बाहेर पडतात। इंटरनेटच्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या प्रभावामुळे अनेकदा अल्पवयीन मुली प्रेमसंबंधांमुळे फसतात, त्यामुळे त्या घरातून पळून जाण्याची शक्यता वाढते। त्यासोबतच जागरूकतेचा अभाव, प्रेमाच्या बाबतीत योग्य मार्गदर्शनाची आणि जागरूकतेची कमतरता असणे, मुलींना खूप गोष्टींना अनुभव घेतल्याशिवाय ते समजत नाहीत। भावनिक आणि मानसिक आधाराची गरज: मुलींना मानसिक आधार आणि प्रेमाची अनुभूती मिळवण्यासाठी ते कधीकधी अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना तात्पुरते समाधान मिळू शकेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा। तसेच याबाबतीत आपलं काय मत हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।